Hello friends, we are going to talk on the next point, the John Taylor distortion, the electronic configuration in weak field in T2 and EG orbitals, John Taylor distortion, yes or no. याच्यामध्ये आपल्याला जॉन टेलर डिस्टॉर्शन कोणत्या इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनमध्ये तयार होत आहे ते आपल्याला ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून सांगायचं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे लिहिल्यानंतर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इन वीक फील्ड अँड इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इन स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स. आता वीक फील्ड लिगँड्स म्हणजे काय? द लिगँड्स इज प्युअरली सिग्मा डोनर अँड पाय डोनर, or pure sigma donor and sigma donor as well as pi donor. And strong field ligands means ligands which can to weak sigma donor and strong pi acceptor. The pi acceptor ligands means the ligands which accept the electrons from the metal orbital. मग ह्याच्यामध्ये काय होतं, वीक फील्ड लिगँड्स मध्ये जो लिगँड आहे तो लिगँड काय होतो, मेटलला सिग्मा बॉन्डिंग आणि पाय बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन देतो. आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड मध्ये वीक सिग्मा डोनर ऑर्बिटल आणि स्ट्रॉंग पाय एक्सेप्टर ऑर्बिटल्स. हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि वीक फील्ड लिगँड्स ह्याच्यामधला जो फरक आहे तो वीक फील्ड लिगँड मध्ये बोथ सिग्मा अँड पाय डोनर ऑर्बिटल and strong field ligands मध्ये weak sigma donor orbital and strong pi acceptor orbital. You remember the electron distribution in both weak field ligands and strong field ligands according to crystal field theory in octahedral complexes. The T2G and EG orbital, the electron distribution T2G1 and EG0. Okay, this is the T2, this is the T2G and EG orbitals. This is for the D1 electron configuration. हा एक इलेक्ट्रॉन काय करतो, सुरुवातीला हा T2G मध्ये जातो. म्हणजे लिहिताना आपण कसं लिहितो तर T2G1 and EG0. ओके. आता जर अनइक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणजे हा इलेक्ट्रॉन T2G मध्ये हा मे बी DXY, DXZ and DYZ ऑर्बिटल. ओके. तर हा इलेक्ट्रॉन काही वेळा DXY मध्ये असू शकेल, DXZ मध्ये असू शकेल किंवा DYZ ऑर्बिटल मध्ये असेल. कारण बिकॉज ह्या तिन्ही ऑर्बिटलची एनर्जी कशी सेम आहे. आणि therefore the electron may be occupied in DXY as well as DXZ and DYZ orbitals. This is the unequal distribution. याला काय म्हणतो आपण, unequal distribution of electrons in T2G orbitals. ओके, unequal. कारण हा इलेक्ट्रॉन तो maybe DXY, DXZ or DYZ orbitals, and therefore electron configuration is T2G1 and EG0. And therefore unequal distribution, therefore John Taylor distortion is yes. आता जॉन टेलर डिस्टॉर्शन होते, पण कसं आहे ते स्ट्रॉंग आहे का वीक आहे. जर T2G मध्ये जर अनइक्वल असेल तर त्याला आपण लिहितो आपण वीक डिस्टॉर्शन. W is represented as the weak distortion takes place. Distortion takes place, but it is weak distortion. Okay. And in strong field ligands, same electron configuration T2G1 and EG0, and therefore yes, distortion takes place, yes, and but weak distortion. Okay. Second, D2 electronic configuration. D2 electronic configuration is also T2G2 EG0, and therefore जर दोन इलेक्ट्रॉन दोन इलेक्ट्रॉन असेल तर DX हा इलेक्ट्रॉन DXY, सेकंड इलेक्ट्रॉन DXZ, and therefore it is represented as T2G2 EG0. ह्याच्यामध्ये सुद्धा अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे इन T2G ऑर्बिटल्स मध्ये DXY, DXZ, and this is also unequal distribution, and therefore John Taylor distortion
takes place, but weak distortion also in strong field ligands also yes, but weak distortion. ओके. आता ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला काय सांगायचं आहे की हे जेव्हा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असेल त्यावेळी जॉन टेलर डिस्टॉर्शन कोणत्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तयार होतं आणि कोणत्या इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन होत नाही. यू रिमेंबर ज्यावेळी अनइक्वल डिस्ट्रीब्युशन असेल बरोबर आहे T2G किंवा EG मध्ये तर त्याच वेळी जॉन टेलर डिस्टॉर्शन तयार होतं. अदरवाइज नो जॉन टेलर डिस्टॉर्शन. फॉर एक्झाम्पल T2G 3 and EG 0. समजा 3 इलेक्ट्रॉन असेल तर बरोबर आहे म्हणजे T2G मध्ये हे इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे. 3 ऑर्बिटल आहेत 3 इलेक्ट्रॉन आहेत इक्वल डिस्ट्रीब्युशन. देअरफॉर नो जॉन टेलर डिस्टॉर्शन. इथं काय म्हणतो आपण नो जॉन टेलर डिस्टॉर्शन. ऑल्सो स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स ऑल्सो नो जॉन टेलर डिस्टॉर्शन. ओके. समजा D4 असेल तर D4 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन T2G 1 2 3 and एक इलेक्ट्रॉन कुठे जाणार EG orbitals. The electron goes to EG orbitals and therefore this is the equal distribution, this is the unequal distribution and therefore T2G 3 and EG 1. T2G 3 and EG 1 yes, John Taylor distortion yes, but strong. This is the strong distortion. Why strong distortion takes place in D4 electron configuration? Because one electron is occupied in EG orbitals. आता हा जो एक इलेक्ट्रॉन जो ऑक्युपाय झाला मे बी डी स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर और डी झेड स्क्वेअर ऑर्बिटल्स. डी स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर असेल तर इलॉंगेशन टेक्स प्लेस. जर हा इलेक्ट्रॉन समजा हा इलेक्ट्रॉन कुठं डी झेड स्क्वेअर ऑर्बिटल आणि हे जे आहे ते डी स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हा इलेक्ट्रॉन डी झेड स्क्वेअर मध्ये गेला तर कॉम्प्रेसेशन तयार होतं. कॉम्प्रेसेशन अलॉंग द झेड ॲक्सिस. सपोज हा इलेक्ट्रॉन जर डी स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मध्ये असेल तर इलॉंगेशन अलॉंग द झेड ॲक्सिस. ओके. आणि देअरफॉर द इन स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स. आता स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड मध्ये काय होतं की हे दिस इज T2G and this is the EG. आता स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड मध्ये काय होतं D4 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असेल तर ह्याच्यामध्ये सिंगली एक एक इलेक्ट्रॉन ऑक्युपाय होत जातो T2G मध्ये आणि चौथा जो इलेक्ट्रॉन आहे तो ह्या इलेक्ट्रॉनशी पेअरिंग करतो म्हणजे T2G. म्हणजे इन स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स T2G4 EG 0. आता ह्याच्यामध्ये काय अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे. T2G ऑर्बिटल मध्ये अनइक्वल आहे. ह्याच्यामध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन इन T2G EG मध्ये अनइक्वल आहे. दिस इज द इक्वल and this is the unequal. This is the equal distribution in T2G3. This is EG1 मध्ये unequal बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये unequal distribution in T2G orbital. John Taylor distortion yes, but weak. What is the difference between D4 electron configuration in EG? Strong distortion takes place because unequal distribution in EG electrons, EG orbital, and here unequal distribution in T2G orbitals. Therefore, weak distortion takes place. Therefore, this is the two unpaired electrons in T2G orbitals. Okay. Same the electronic configuration for D6 electronic configuration. D6 T2G4 EG2. आता ह्याच्यामध्ये अनइक्वल डिस्ट्रीब्युशन इन T2G orbitals, EG मध्ये इक्वल. ओके. and therefore yes but weak. Here strong field ligands T2G6 and EG0, therefore no John Taylor distortion. No John Taylor distortion. D7 case T2G, okay, T2G4 T2G5 EG2, also unequal distribution in T2G orbital. Therefore yes, John Taylor distortion तयार होते का तर होते. John Taylor distortion yes but weak because unequal distribution in T2G orbitals and
in strong filled ligands T2G6 EG1. Okay, आता याच्यामध्ये unequal distribution in EG orbitals, therefore yes, but strong distribution. Then D8 electron configuration T2G6 EG2 no, and T2G मध्ये पण 6 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. इक्वल डिस्ट्रीब्यूशन आहे, त्यामुळे जॉन टेलर डिस्टॉर्शन होणार नाही. नो जॉन टेलर डिस्टॉर्शन, येस और नो? नो. ओके. Also in strong field ligands, same electron configuration in T2G and EG, therefore no. And D9 case T2G6 EG3, तर या EG ऑर्बिटल मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत and therefore जॉन टेलर डिस्टॉर्शन yes and strong. Same electron configuration in strong field ligands T2G6 EG3, T2G6 and EG3, and therefore yes. And D10 electron configuration, there is no joint Taylor distortion takes place because the symmetrical distribution of electrons in T2 and EG orbitals, and therefore no joint Taylor distortion in D10 electronic configuration. You see here which type of electronic configuration and joint Taylor distortion takes place. Here T2G1 joint Taylor distortion takes place, both strong field as well as weak field. T2G2 yes in weak field ligands and strong field ligands. D3 electron configuration T2G3 no joint Taylor distortion in weak field as well as strong field ligands. This is the D3 D8 electron configuration. Okay. In both D3, D8 and D10 electron configuration. D10 electron configuration. D3, D8 and D10. There is no joint Taylor distortion takes place. Otherwise, D6 electron configuration in weak field, weak joint Taylor distortion takes place, but in strong field ligands there is no joint Taylor distortion takes place. Because equal distribution in T2G orbitals. These 6 ligands are occupied in T2G orbitals. There is no unequal distribution in T2G orbitals, therefore no joint Taylor distortion takes place. You remember this is the very important table for the joint Taylor distortion. Which electron configuration is most favorable for the joint Taylor distortion. ह्यामध्ये लक्षात ठेवायचं, जर EG मध्ये जर which distortion is more favorable for T2G or EG orbitals, तर T2G पेक्षा EG ऑर्बिटल मध्ये जर अनइक्वल डिस्ट्रीब्यूशन असेल तर इट इज मोर फेवरेबल जॉन टेलर डिस्टॉर्शन. ओके, थँक्यू.